गोरेगाव पूर्व येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे 11 एप्रिलच्या रात्री रंगलेला एक भव्य टेक्नो म्युझिक कॉन्सर्ट काही क्षणातच शोकांतिकेत परावर्तित झाला। उत्साह, संगीत आणि जल्लोषाने भरलेली ही रात्र अचानक भीती, गोंधळ आणि दुःखानं व्यापली गेली, जेव्हा अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे 2 तरुण MBA विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर एक विद्यार्थिनी अजूनही जीवासाठी झुंज देत आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी आरती भिंगारडे आणि कॅमेऱ्यावर आहेत जयेश पाटील। तर या कॉन्सर्टसाठी सुमारे 2000हून अधिक लोकांनी उपस्थिती लावली होती आणि प्रवेशासाठी 2000 रुपये शुल्क आकारण्यात आले होते। नामांकित MBA कॉलेजमधील 15 ते 16 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप या कॉन्सर्टसाठी सहभागी झाला। हे विद्यार्थी लहान ग्रुप्समध्ये कार्यक्रमस्थळी पोहोचले। पार्टी रंगात आल्यानंतर या ग्रुपमधील 10 ते 12 जणांनी MD आणि MA यांसारख्या घातक अंमली पदार्थांचे सेवन केले। नशेच्या भरात काहींनी ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त म्हणजेच 2-2 डोस घेतल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली व त्यामुळेच मध्यरात्रीच्या सुमारास 20 ते 28 वयोगटातील 2 महिला आणि एका पुरुषाला श्वास घेण्यात त्रास होऊ लागला। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान 24 वर्षीय महिला आणि 28 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला, तर 25 वर्षीय आणखी एक महिला सध्या ICU मध्ये गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे। तपासात समोर आले की संबंधित विद्यार्थ्यांनी MDMA प्रकारातील अंमली पदार्थांचे सेवन केले होते। मिथिलियन डायऑक्सिमेथॅम्फेटाइन म्हणून ओळखले जाणारे कृत्रिम मनोविकार औषध एक्स्टसी किंवा मॉली म्हणूनही प्रसिद्ध आहे। हे औषध शरीरातील ऊर्जा वाढवते, परंतु त्याचा अतिरेक जीवघेणा ठरू शकतो। या प्रकरणी वनराई पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आयोजक आणि मृतांच्या साथीदारांसह एकूण 6 आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये कार्यक्रमाचा मुख्य आयोजक विहान उर्फ आकाश सामल, नेस्को सेंटरचे व्यवस्थापक सनी जैन, मुख्य सुरक्षा व्यवस्थापक बालकृष्ण कुरूप, तसेच अंमली पदार्थ पुरवठादार रौनक खंडेलवाल, आनंद पटेल आणि प्रतीक पांडे यांचा समावेश आहे। न्यायालयाने सर्व आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या आनंद पटेलला पकडण्यासाठी पोलिसांनी कल्याणमधील वायलेनगर येथे पहाटे छापा टाकला। सुरुवातीला त्याने दरवाजा उघडण्यास नकार देत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। तपासात असेही समोर आले की आरोपींनी 6 ते 7 अंमली पदार्थांच्या गोळ्या मुंबई बाहेरून आणल्या होत्या। सध्या पोलीस अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा सखोल तपास करत असून यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच 20 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या संपर्कात असलेल्या इतर अंमली पदार्थ विक्रेत्यांचाही शोध सुरू आहे। दरम्यान नेस्कोने या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे। नेस्कोच्या प्रवक्त्यांनी सांगितले, आम्ही या घटनेत बाधित झालेल्यांबद्दल दुःख व्यक्त करतो। आम्हाला परिस्थितीचे गांभीर्य समजते आणि आम्ही तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत। सत्य लवकर समोर यावे यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व माहिती आणि मदत देत आहोत। सध्या तपास सुरू असल्याने यावर अधिक बोलणे योग्य नाही। आम्ही अधिकाऱ्यांसोबत सहकार्य करत राहू आणि सर्व सुरक्षा नियमांचे पालन करू, कारण ही घटना केवळ एका कॉन्सर्टपुरती मर्यादित न राहता मुंबईतील वाढत्या पार्टी कल्चरवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। आजच्या शहरी तरुणाईमध्ये नाईट लाईफ, म्युझिक फेस्टिवल्स, क्लबिंग आणि हाय प्रोफाईल पार्ट्यांचे आकर्षण झपाट्याने वाढत आहे। NSCI डोम तसेच अंधेरी, बँड्रा आणि जुहू येथील क्लब्स ही या संस्कृतीची प्रमुख केंद्र बनली आहेत। येथे पार्टी म्हणजे केवळ डान्स नव्हे, तर लाईव्ह DJ, EDM, टेक्नो म्युझिक, लाईट्स आणि सोशल मीडिया फ्रेंडली एक्सपिरियन्स असतो। तिकीट दर साधारणपणे 1000 ते 3000 पासून सुरू होऊन VIP साठी 8000 तर मोठ्या फेस्टिवलसाठी 15000 पर्यंत जातात। अर्ली बर्ड, कपल एंट्री आणि ग्रुप डील्समुळे तरुण आधीच नियोजन करतात। मात्र खर्च येथेच थांबत नाही। ड्रिंक्स, टेबल बुकिंग आणि आफ्टर पार्टीजमुळे एका रात्रीचा खर्च सहज 5000 ते 20000 पोहोचतो। इंस्टाग्राम रील्स, स्टोरीज आणि इन्फ्लुएन्सर्समुळे फोमो वाढतो आणि पार्टीला जाणं एक प्रकारचं स्टेटस सिम्बॉल बनतं। एका बाजूला हे कल्चर नेटवर्किंग, कॉन्फिडन्स आणि नव्या अनुभवांची संधी देतं, तर दुसऱ्या बाजूला पिअर प्रेशर, लेट नाईट लाईफस्टाईल आणि अल्कोहोल किंवा अंमली पदार्थांसारख्या धोकादायक सवयींकडे ढकलण्याची शक्यता निर्माण करतं।
लिव्ह इन द मोमेंट या विचाराने प्रेरित झालेली आजची तरुणाई अधिक एक्सपेरिमेंटल झाली असली तरी फन आणि रिस्क यांतली रेषा अधिकाधिक धुसर होत चालली आहे. ही केवळ एक हेडलाईन नाही तर वाढत्या पार्टी कल्चरचा गंभीर इशारा आहे. ती स्पष्टपणे दाखवून देते की फन आणि रिस्क यांतली सीमारेषा किती नाजूक झाली आहे. ही फक्त एका कॉन्सर्टची गोष्ट नाही तर दिशाहीन होत चाललेल्या प्रवृत्तीचं अस्वस्थ करणारं प्रतिबिंब आहे, जिथे मर्यादा विसरून जगण्याची किंमत किती मोठी असू शकते याचा कटू अनुभव समोर येतो. शेवटी प्रश्न तोच की ही घटना खरोखर बदल घडवेल की फक्त आणखी एका आकड्याची भर घालून काळाच्या ओघात विस्मरणात जाईल. याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा व महा MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.